हे गायज वेलकम बॅक टू अवर चॅनल. ह्यांना बघू शकता तुम्ही. आज पण आपलं सामान कुठेतरी चाललं आहे, गाडीत ठेवायची तयारी चालू आहे. तर ठीक आहे, चला मी नाही लपवते आजचा दिवस तुमच्याशी. आज जसं की आपला मागचा ब्लॉग आला होता, तर आपण पहिले शेजुरी केली होती, मग कोल्हापूर आणि मग तिरुपती, जो देवदर्शनचा ब्लॉग झाला होता, रोड ट्रिपवाला. तर अगेन तसंच रोड ट्रिपवाला ब्लॉग येतो आपला, पण हा देवदर्शन नाही आहे, हा आहे गोवा दर्शन. आणि आम्ही निघालो गोव्याला जायला, कारण आहेत काय छोटी छोटी कारणं, मी तुमच्याशी शेअर करेनच. आणि कंटिन्यू राहा, बघूया. आता गोवा सिरीज आपली स्टार्ट होती, तर खूप खूप सारं प्रेम द्या आणि मी दाखवत राहते तुम्हाला आम्ही काय काय मजा करतोय. स्टे ट्यून. चला, तर आता आपण निघालोय आपल्या रोड ट्रिपला. दिसतायत का? हा, गणपती बाप्पा मोरया. वातावरण आहे ना, अजून टाइम आहे. अजून आपल्याला 3 तास आहेत. करेक्ट. जाम भारी धुका जामच धुका. आता आपण महाराष्ट्र राज्य सोडतोय आणि गोव्यात एंटर करतोय. वाजलेत 8:45. चला चला चला, गोव्यात एंट्री केल्याच मस्त मस्त घरांच्या समोर एक क्रिसमसचं सजवलंय त्यांनी. वाव, हे बघ, प्रत्येकाने घर सजवलेत. काल क्रिसमस होतं ना, म्हणजे हे लोक अशी आपण जशी दिवाळी सेलिब्रेट करतो ना, तसं क्रिसमसचं करतात. हे बघा, हे पण मस्त बनवलंय. वाव. ब्लॅकी. आम्ही सगळे आज ब्लॅकी झालोय, म्हणजे आम्ही सगळं कोड वगैरे नाही केला, पण सगळ्यांचा सेम ड्रेस झालाय. आणि मी तो दाखवेन नंतर तुम्हाला. आम्ही सगळेजण उभे राहून. स्टे ट्यून. आता पोहोचले आपण कुठे चाललोय पहिले? आता बागा बीचला. चला दाखवते. पोहायला नंतर जायच. गाडीची हालत बघू शकता. छोट्या पोरांचं खाऊ आहे, आमचं नाही, आम्ही नाही खायच बाबा. आता आपण नाश्ता करून घेऊया. होय छोटू, माव होती ना, न्यू कार्ड वाजते बघा. बापरे, पोरे शिकला प्रायमरीला जाऊन मेन्यू कार्ड रीड करायला लागला. काय घेणार आहेस तू? तुला हा वाला बोल. दिस वन. मग दिस वन. वा वा वा, सकाळ अंडा कोण देणार आपल्याला? देणार त्यांना, बोल ना तू द्यायला. तर असं काहीतरी आपण नाश्ता करून घेतोय, कारण आपण जाम लवकर आलो इथं गोव्यातच. आम्ही एक्सेप्ट नव्हतं केल्यावर लवकर येऊ, पण आम्ही पोहोचलो. आधी पहिलं खाऊन घेऊया, पहिली पेटपूजा पाहिजे. पकड.
पाटा कसं चालणार? हा? हा. या हो मी बुडलं तर बघा अॅनिव्हर्सरी आले बोनस भेटाल दुसरं लग्न. तरी हो मम्मा बुडू दे का? मला जाम भीती वाटते. मी तिथं बसलो होतो, मी जागा बदलली, माझ्यात काही हिंमत नाही. ही डेंजर आहे बाबा. ही अरे बस खाली प्राची, ही पोरगी घाबरतच नाही. चला आपण डॉल्फिन शोधू. डॉल्फिन मोठे दम नाही पण जमारा ना 5-6 लोक. किती बसू दे. चल हात धर तिथे तिला. डेंजर आहे बाबा, डेंजर काम आहे. राडू काय करतोय? कंटाळला ना. डॉल्फिन शोधूया. पण केशव कसे झाले? डॉल्फिन 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 वेर आर यू? बोल वेर आर यू डॉल्फिन? उधर सीएम का ये बन रहा है गेस्ट हाउस, ऊपर बन रहा है, वो बनाना है उसको। सीएमचा गेस्ट हाऊस. सीएमची मजा आहे. तर आपण बागा बीचवरून आलो आहे. इथेच आपला रूम आहे, एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर जाऊया आपण आता रूममध्ये, बघूया. मी रूम टूर पण देईन तुम्हाला आमची. आपले 2-3 दिवस स्टे तिथंच आहे. दीदी बसली आहे, प्राची आणि देऊ इकडे गेल्या. इकडे आहे स्विमिंग पूल, जिथे आपण जाणार आहोत थोड्या टायमामध्ये. ही लोक पोचली पण. राजे जायचं? गेला की बुडला. अजून क्लिनिंग चालू आहे. आम्हाला रूम आता भेटायला थोडंसं 1 15 मिनटं वेट करायला लागेल. तर आम्ही जेवणाचं इथंच सांगितलं मेनू आमचा, काय काय पाहिजे ते. अवतारा बघा बाबा, त्या बीचवर गेल्यावर जाऊन काला पडतो माणूस. ठीक आहे, तर चला थोड्या टायमात रूम भेटेल, मग आपण जाऊया. आपल्याला रूम भेटलेला आहे. इकडून तुम्ही बाहेरून व्ह्यू बघू शकता. हरियाली आम्ही कधी बघितलीच नाही, त्याच्यामुळे आम्हाला चांगला असं व्ह्यू दे. ठीक आहे, तर चला. नमस्ते. हा सामान आमचा आणि हा आहे रूम. बघू शकता इकडे केटल वगैरे, अलमारी आहे, ड्रेसिंग आहे, हा सोफा कम बेड आहे. इकडे आमचं विस्कडं चालू झाली आहे. हा आहे वॉशरूम. कपडे पहिले चेंज करायचे बाबा. रात्री आम्ही 1:30 निघालो आहे आणि 8ला समथिंग, 8:15ला आम्ही पोहोचलो गोव्यामध्ये. कसलं एक्सप्रेसने एकदम फास्टच आलो आम्ही. तर आता आम्ही सगळे रिलॅक्स राहणार आहोत. ॲक्च्युली आम्हाला वाटलं 12चं चेक इन आहे, चेक इन होतं 1चं, म्हणून आम्ही बागा बीचला वगैरे जाऊन आलो. तिकडे बोट राईड वगैरे घेतली आणि आता आम्ही चेक इन केलं आहे. आता आम्ही चेंज करू, रिलॅक्स होऊ. जेवण पण इथेच मागवलं आहे, कारण आमच्यात ताकद राहिलेली नाही आहे. आणि मग आम्ही आराम करू आणि मग संध्याकाळी कुठेतरी जाऊया बाहेर. तर स्टे ट्यून. चला, तर अजून एक गॅलरीचा व्ह्यू बघूया आपण. गॅलरी आहे इकडे. अरे हा फ्रिज पण आहे ना.
रिवला बसवा त्याच्यात. हे आहे इथनं समुद्राचा व्ह्यू नाही भेटणार, पण चिंचांचा व्ह्यू भेटल. चिंचांच्यात भरलाय झाड. वाव, कसली भरली बघा ना चिंच ती. जामच भारी. चला तर पहिला चेंज करून घेऊया आपण सगळे. रिव बाय बाय कर. बाय बाय. भूक लागली सांग. हा भूक लागली आहे. ॲक्च्युली भूक लागली. आम्ही नाश्ता केला सकाळी, पण आता आम्हाला सी फूड खायचे. गोव्याला आल्यावर सी फूड खायलाच पाहिजे. जेवण आपलं इकडंच मागवलंय आपण. हे आहे बटर चिकन, राईस, किंगफिश आणि चिकन चिली ग्रेव्ही. खायचं रे हो. भूक लागली आहे. ओके, काय काय देऊ ना सांग. फिश देऊ तुला. ओके, तर या जेवायला. तर मगाशी आम्ही चेक इन केलं. मगाशी नाही म्हणजे सकाळी 1-1:30च्या दरम्यान. आणि मग आम्ही जेवलो आणि आराम केला. कारण आमचा ट्रॅव्हल खूप झाला होता एका दिवसातच. आणि आम्ही आता परत तयारी केली. आम्ही चाललो पुढच्या बीचवर, जो जवळपास भेटेल तिथे. कारण आमचा जो स्टे आहे तो सगळ्या बीचच्या जवळच आहे. 10 मिनिट्सचं अंतर आहे फक्त. तर जाऊया आता कुठल्या तरी वेगळ्या बीचवर जाऊया. सकाळी बागा बीचवर गेलो होतो, आता बघूया कुठला जवळवाला आहे. तर चला, आमच्या तयारी झाल्या फक्त. आता परत जाऊया आपण, मग परत येऊ, मग परत उद्या जाऊ. स्टे ट्यून. कुठला बीच आहे? कलंगूट. तर आता आपण आलोय कलंगूट बीचवर. इथं पण सकाळच्या सारखीच गर्दी आहे जाम. ओटी का नाही, भरतीच आहे आता पण. आणि गर्दी बेहिसाब आपला. तर तुम्ही बघू शकता जाम क्राऊड आहे इकडे. क्रिसमस पण आहे ना, सुट्ट्या त्याच्यामुळे खूप सारं क्राऊड आहे इथे. राईट हो. तर आम्ही काय भिजणार नव्हतं, कारण सकाळी पण भरती होती ना. अजून भरती गेलीच का नाही काय माहिती. उद्या तू तर काय तयारच आहे एनी टाइम. आता लाटा बघ फक्त त्या कसले आहेत. हे बघ कुठपर्यंत आलंय बघ पाणी. तर गाईस तुम्ही बघू शकता खूप सारा क्राऊड आहे इथे. क्रिसमस मुलं जाम लोक आलेले आहेत. सगळं भरलेले आहेत बीच. सकाळी पण बागा बीचला गेलो होतो तेव्हा पण पूर्ण फुल पॅक होता, म्हणून आम्ही भिजलो नाही. म्हटलं आता संध्याकाळी तरी म्हणजे ओटी तरी होईल ना. तर ती भरती पण आहे भरपूरच. काय भिजणार. आणि ही एवढी पब्लिक. माय गॉड, हे भारी वाटतंय पण. वाव, वातावरण मस्त झालं एकदम छान. आली. आता येईल इवाली येईल बघ. थांबा त्याच्यामुळे लोकांना पण काढतात बाहेर. काय भिजून नाही देणार आहेत मला तर असं वाटतं ना प्राची. बिचारीला ग भिजायला काय भेटला नाही. हे काय आला.
काय तर आम्ही खूप सारी मजा केली. आम्ही जास्त काही भिजलो नाही, नेमकीच भिजलो. पण आमच्या पोरांना वडीत काढायला लागलाय. हा बा हात याला तर अजून असं वाटतं समुद्रातच चालतं याला धरून. लोलत लोलत चाललाय तो. इथं काही जंगली तयारच असते. प्राची बघू अवतार तुझा हे बघ का. चला तर आता बघूया आपण पुढे कुठे कुठे जातोय. आम्ही आता इथून निघालोय. तुम्हाला मी प्राचीचा अवतार दाखवतो. प्राची प्राची ही पोरगी आम्हाला भेटली कोणाची ही पोरगी भेटलेली आहे. ही आमची पोरगी नाही. ही अशा अवतारात बघ इकडे तर बघ. हा काय आलं काही. हा थांब जरा इथं थांब मला अन्न दाखवते मला. हा इथूनच इथून लोकांची पोरगी भेटली आम्हाला. तर मस्त वाटलं. गर्दी जाम आहे. इससे बेस्ट तुम्हाला अलिबागचा आपलं बीच मस्त वाटतं. म्हणजे एकदम गर्दी नाही काय नाही, रिलॅक्स आणि शांत. पाहिजे तेवढं फिरा, पाहिजे तेवढं काय लागेल ती ॲक्टिव्हिटी करा. नुसती गर्दी गर्दी मला नाही पटलं बाबा. ठीक आहे तर चला आता आपण पुढे बघूया कुठे कुठे जातो. कंटिन्यू राहा. आता आपण बीचवरून आलो आहे मार्केटमध्ये. बघूया काय काय भेटतं इथं. कॅप्सचे वगैरे कपड्यांची दुकानं, खूप सारी दुकानं आहेत तिथे. फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड. गोवा भरलाय नुसता 30%साठी. अरे अरे असं लुटायचं नसतो. मारतील आपल्याला. कसं रागात बघतोय. गंपात गंपात. रिओ मारतील ना आपल्याला. अशी फ्रेंड आहे का तुझा तो. ए तिकडे नाही. अरे चल रे चल, हा पोरगा पाडणार आहे बघ. तर आता माझ्या फोनची चार्जिंग संपणार आहे. आम्ही केली थोडी थोडीशी शॉपिंग आणि आता जाऊया जेवायला. तर बघू जर चार्जिंग राहिली फोनची तर मी दाखवेन, नाही तर मग करूया ब्लॉगचा एंड.